अक्षय तृतीयाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप साऱ्या शुभेच्छा। अक्षय तृतीयानिमित्त काय करावं हे आज मी सांगणार आहे तुम्हाला। तर अक्षय तृतीयाला सोनं खरेदी ज्याला करायला जमत नसेल त्यांनी चांदीच्या वस्तू घ्याव्या, पिवळी पितळी वस्तू घ्यावी, त्यासोबत 5 वस्तू नक्की घरात आणाव्या। ते असे की घरामध्ये कापूस आणावा, घरामध्ये शेंदव मीठ आणावं, घरामध्ये 5 तरी कवड्या घेऊन याव्या। त्या दिवशी शेंदव जरी मीठ तुम्ही घरी घेऊन आलात तर शेंदव मीठ त्या दिवशी खाल्लं जात नाही, ह्याची पण तुम्ही काळजी घेतली पाहिजे। त्या दिवशी तुम्ही पिवळी मोहरी घरामध्ये आणलेली सगळ्यात उत्तम असेल। अक्षय तृतीयेच्या दिवशी आंबे तर आणलेच जातात, आंब्याचं पूजन करणं त्या दिवशी खूप चांगलं मानलं गेलंय। अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची पूजा करणं हे सुद्धा खूप महत्त्वपूर्ण मानलं गेलंय। पितरांचा आशीर्वाद त्या दिवशी धर्तीवर परिपूर्णरित्या असतो। अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पितरांचे फोटो समोर ठेवून त्यांना गुलाब पाण्याने धुवून त्याच्यासमोर 2 गव्हाच्या राशी कराव्या, त्याच्यामध्ये तांब्याचा तांब्या किंवा मातीचा घडा ठेवावा, त्याच्यामध्ये आंब्याची पानं लावावी, त्यावरती 2 आंबे ठेवावे आणि पितरांना नमस्कार करावा। त्यांच्यासोबत समोर तेलाचा दिवा लावावा, संपूर्ण स्वयंपाक केलेला असतो असा नैवेद्य त्यांना दाखवावा। तुम्हाला एक उपाय सांगणार आहे। तुमचे मंथली इन्स्टॉलमेंट, तुमचे EMI जर व्यवस्थित जात नसतील, तुम्हाला कर्ज मिळत नसेल किंवा कर्जाचे कोणतेही प्रकरण होत नसेल, अशा वेळेस हा उपाय नक्की करा। पिवळं कापड घ्या, त्याच्यामध्ये 2 हळकुंड, 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं ठेवा, त्याच्यावरती आंब्याचं पान ठेवा, ते पिवळं कापड झाका, विष्णूच्या किंवा लक्ष्मीच्या समोर ठेवा, त्याला नमन करा, मनोमन नमन करा आणि माझं कर्ज मुक्त होण्यास तू मदत कर असं त्याच्यासमोर मनोमन नमस्कार करा। नमस्कार झाल्याच्या नंतर ते अक्षय तृतीयेपासून ते एकादशीपर्यंत घरामध्येच ठेवा। लॉकरमध्ये ठेवलं तर चालेल किंवा तुमच्या महत्त्वाच्या ठिकाणी ठेवलं तर चालेल, देवघराच्या खाली ठेवू नये। नमन करावं आणि एकादशीच्या दिवशी विनम्रतेने वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावं। जर असे अजून काही अक्षय तृतीयेचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। माझ्या यूट्यूबच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।